मुरगुड जांभूळखोरा हळदवडे गावाच्या सीमेवरील डोंगर परिसरात पूर्वी भात, नाचणी, भुईमूग यांसारखी पिकं घेतली जात होती. बैलगाड्यांच्या सहाय्यानं शेतीसाठी लागणारं साहित्य ने-आण करण्यासाठी शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करत होते. मात्र आता कालांतरानं मजुरांची टंचाई आणि रस्त्याचा अभाव यामुळं शेती करणं कठीण झालंय. त्यामुळे या परिसरातील शेकडो एकर सुपीक जमीन रस्त्याअभावी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पडीक राहिली आहे. या भागात रस्ता झाल्यास इथल्या सुपीक जमिनीवरती मोठ्या प्रमाणात ऊस लागवड शक्य होऊन कारखान्यांना स्थानिक पातळीवरती ऊस उपलब्ध होऊ शकतो. या भागातील जमीन रसायनमुक्त असल्यानं सेंद्रिय शेतीलाही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. सध्या जिथपर्यंत रस्ता पोहोचलाय तिथपर्यंत चांगल्या पद्धतीची शेती झाली आहे. मात्र रस्ता नसेल त्या ठिकाणी जमीन पडीक राहिली आहे. रस्ता झाल्यास शेती पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे रस्त्यासाठी आवश्यक ती जागा द्यायलाही शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली आहे. मुरगुडमधील नगरसेवकांनीही या ठिकाणी रस्ता व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे शासनानं या मागणीचा विचार करून लवकरात लवकर रस्त्याचं काम हाती घ्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. आम्ही आता मुरगुडचं शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोऱ्याचं पण शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोरा म्हणून प्रसिद्ध जे आहे ते ॲक्च्युली ह्या भागाला म्हणतात. आता इथं बघायला गेलं तर ह्या साईडला पोतदारांची रानं जवळजवळ 30-40 एकर रान इकडं पोतदारांचं आहे. आता आम्ही जे उभा आहे ते मांगल्यांची इथं हे जवळ 25-30 एकर रान आहे. त्याच्या पलीकडे मसवेकर, जाधव असे जवळजवळ 100 एकर रान आता हे पूर्णपणे रस्त्याअभावी राने पडून आहेत अक्षरशः. म्हणजे इथं अगोदर भात, भुईमूग, नाचणी, जोंधळा असं प्रत्येक प्रकारची पिकं व्हायची, जनावरं जगायची. पण आता रस्त्याअभावी इथं कोणी येत नाहीत. पूर्णपणे जवळ 100 एकर रान पडून आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यात रस्त्यासाठी शासनाकडे किंवा काय असेल तर ते पाठपुरावा करून ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. दरम्यान ही जमीन दीर्घकाळ पडीक राहिल्यामुळे या भागामध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून ते आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते या ठिकाणी पुन्हा एकदा शेती सुरू झाल्यास मानवी वस्ती वाढेल आणि त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर पुन्हा जंगलाकडे होण्यास मदत होईल. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीनं लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची पूर्तता करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये.